बघत. मामा मामा ते आमचं जरा टायर पंक्चर झाले काय? नाही 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 काय? मग डिझेल संपलं असेल. टाकी फुले गाडीची बी ना आमची बी. मग ते नदीत बसलेल्या म्हशीवर थांबते का गाडी मध्ये मध्ये? जरा रंगात आली असं. नाही पर रंगात येऊन 1.5 तास झाला की हो. दे तुला घाई कसली लागली आतापासून? गप्रा. असं नाही, तुझे पाय दुखायला लागले असं म्हणून आपलं विचारलं. काय चाललंय? काय गाडी हलत नाही, वरात हलत नाही, काय चाललंय? अरे तुझ्या मामाने घातलाय घोळ. काय? त्या बँड वाल्याला दिले टंपर हा? आणि सांगितलं वरात घुमवा रात्रभर. रातभर इथं बसायचं? हे चंद्या, तू असं कर, एक टंपर मारून ये. नाही रे, मग सगळ्या वरातवाल्यांना 100 दे अजून, आणि 100च्या येगानं ही गाडी आमच्या बेडरूम मध्ये जायला पाहिजे बघ. जाते मग गाडी. अरे अरे तुम्ही अरे काय म्हणे आता? अरे तुम्ही अरे सुनबाई नाव घ्या नाही तर रस्ता सोडणार नाही. काय ग बयानो? नाव घ्यायलाच पाहिजे. आय शाबाश. तिकडं नवरा इकडं नवरी, आंतरपाठ मध्ये पोपटराव म्हण मैनेला आता भेट होणार कधी? ऐकलं का बायानो? दोघं बी उतावळी. पर जोडी कशी दिसतीया? जितेंद्र श्रीदेवी, धर्मेंद्र हेमा मालिनी. हातवाडा लक्ष्मी नारायण म्हण, इट्टल रकुमाई म्हण. का लय वर्णन नको, नाही तर दृष्ट लागन. दृष्ट लागल र पोरासनी. ए चंद्या, दोस्तीला जागलास बाबा. लगीन जमिवलं साजरं. आम्ही राहिलो बाजूला. बराबर आहे, पडद्या मागचा सुतोदार कुणाला दिसतोय? काय मग आम्हाला अजित अहो, तुम्ही आमच्या पुढारी, आम्ही तुमच्या मागणे येणार. हे पाया पड. कशाला? पडतो की. बर बर. काय शिरात देऊ तुम्हाला आता? म्हातारीच्या मांडून नातू खेळवत झटशिरी. ते बघणार हाय भटजी. पंचांगात मुहूर्त काढून सारं कसं निवांत झालं पाहिजे. निवांत? मावशे, आजकाल लोक कुठं कुठं हनीमूनला जातात माहितीये का? माहितीये? अगं लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्मीरला. दादा कुठे 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 जायचं हनीमूनला? कुठे कुठे जायचं हनीमूनला? सुनबाई बसतोय ग. उंदीर मोठा आहे नव, काठी घे. नका डोळा मोठा केल्यावर धूम पळायला बिळात. पळाला नव, गडसन कसली दाबायला लागतो. अगं हात नव ग, डोसक माझं. म्हणजे माझं डोळं हळूहळू मिटत्याल. झोपलो की लागन गोराया. माझ्याशी सुनबाई इकडे ये. कुठं निघालीस? ते हे दूध विसरलो म्हणून. येडी ग येडी. अगं मला नाही का सांगायचं? आणि इकडं मी देतो, तू झोप इथे.
येऊ दे बहिणीला. तू कशाला आली? तू कशाला त्रास घेतलास? मग तिला पाठवू हा? का माझ्याच कडू लागतं वय? तसं नाही ग. अरे खुळ्या, हा. तू एवढा होतास तर पायार घेऊन तुला दूध पाजित होतं चमच्यानं. आता गिलासानं पितो मी. हा. उत्तावळी खापर, तिला बी दम नाही, ह्याला बी धीर नाही. बोंबल. आहे शुक करते यार. चहा तिथं ठेव आणि निघून जा. अहो असं काय करताय? मी मैना हाय. अरे महिला बाई! सोडणार नाही. नाही अजिबात सोडणार नाही. नाही म्हणजे नाही. सोप्या नवतावळा कारभार बरा न हो. मोतूर काढून पद्धतशीर झालं पाहिजे समज. जगात कुणाची लग्न होतात का नाही का तुम्हालाच आलाय? तसं नाही ग. बाहेर भटजी आलाय पंचांग घेऊन, हा. त्याला विचारून मोतूर काढतो. काढा. तुम्ही म्हणजे मंगळ बुध गुरु 1 2 3 4 5. हा बोला, केव्हाचा मुहूर्त पाहिजे? हे बघा, आजचा दिस तयारीला पाहिजे. हो उद्या परवा कधीतरी पर लवकरचा मोतूर काढा. हो मावशीबाई, तुम्हाला कितीही जरी घाई झाली असली तरी ग्रहांना ती घाई मान्य नाही. ग्रहांच्या अव लग्नाचं मोतूर बी तुम्हीच काढला होता ना? मान्य आहे, पण लग्न आणि मधुचंद्र या जमीन आसमानाचं अंतर असतं. आता ते कसं काय? अहो, लग्न जमिनीवर लागतं. मधुचंद्राच्या वेळी जोडी अंतराळी चंद्रावर फिरत असते. अहो आत्ताच ते अंतराळी फिरत्यात, त्यांना खाली आणा जमिनीवर. त्यासाठी मोतूर काढा लवकर. असंभव. 1 महिना धोका आहे कुणाला? तुमच्या जीवाला. हा, 1 महिना? त्याच्या आधी काय तोडगा निघायचा नाही? असंभव. महाराज सत्यनारायण दंडवत, सवाला ओटी, गावदेवीला अभिषेक, कपडदान, अन्नदान, पर लवकरचा मोतूर काढा. असंभव. अहो मग मंत्र तंत्र जादूटोना अंगारा धुपारा ताईत पेटी ह्यातलं काहीतरी सांगा. असंभव. म्हणजे थांबायलाच पाहिजे तर महिनाभर? नुसतं थांबून चालणार नाही. ग्रहांची युती होईपर्यंत त्यांना एकमेकांपासून दूर ठेवा, नाहीतर त्याचे परिणाम. काय होईल महाराज? हे घ्या. अरे ओ, अरे देवा, आता कसा निघायचा ह्यो महिना? भटजीने सांगितले 1 महिन्याच्या आत मोतूर काढला तर होणारा नातू 7 महिन्यात जन्माला येईल. एवढा भावली ग. चालेल चालेल. पोरग कसा बापाच्या वळणावर पाहिजे. महिना हा. शपथ घे. हा घेतो. हा सोड. अरे माझा धर. हा. काय? घे शपथ घे. हा घे शपथ घे. अरे घे र. अरे घे रे. आम्ही महिनाभर थांबू. हा, पण ना तू कसा बंब्या व्हायला पाहिजे. कणकेचा गोळा, महाभारतातला भीम. वय नव. सुनबाई, तू चल माझ्या हाताखाली कामाला आणि तू र शेतातल्या घरात जेवण घेऊ. महिना येईल. गप भुसा येईल. चल ग चल. अगं पर आहे शेतातल्या घरात 1 महिनाभर राहायचं. जेवण मी महिन्याच्या हातचं नाही. बॉम्बला कोणती आहे? खा 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 खा, मिटक्या मारत खा. बायकोच्या हातचा घास लय गोड लागत असेल नाही? तुमचं बरं आहे, तुम्हाला मुतूर मिळालाय. मायला आम्ही बसलोय. किंवा भज्जी सांगणार आणि हे ऐकणार. महिनाभर थांबा म्हण. अरे काय चेष्टा आहे की काय? किती सोसायचं आतल्यात. हा, तुमचं बरं आहे. आत 1 बाहेर 1. हे कुठलं? 5 नि 3 8 नि 1 पाण्यात. पाण्यातली बोंबलतीये. दे रे कान्हा चोळी लुगडी. देव लोकांच्या चायन्यात बरं का. आम्ही बसलो इथं वाट बघत. पाण्यात हाय का आमच्या नशिबात? कारभारीन न्यारी घेऊन येते. आम्ही चोरून बघतोय. हे चालली कुठं?
यायला महिने हे खरं म्हणावं का खोटं म्हणावं तेच कळत नाही. तुळसाच्या रूपात मैना का मैनाच्या रूपात तुळसा? मैनाच्या रूपात मैना. असं होय. अगं पण तू इथं कशी? आईनं पाठवलं की काय? त्या पाठवत्यात वय लय प्रेमळ आहे ग. माहितीये. त्या म्हणल्या तुळसा तू शिदोरी देऊन ये पोप्याला हा. आणि सुनबाई तू निवेद देऊन ये महादेवाला. अगं पर आम्ही आदला बदल केली. म्हणजे तुळसाकडून शिदोरी घेतली आणि आलो इकडं. वा वा काय डोकं आहे तुझं. वा वा आई जोड्यानं हाणल तेव्हा कळेल तुला. त्यांनी सांगितलं तेच केलं मी. म्हणजे यो माझा भोळा महादेव आणि यो त्याचा निवेद. शाबास. हे भक्तिडी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हा निवाद बाजूला ठेव आणि माझा निवाद मुकाट्याने घे.